जीवन जगणं ही एक कला असून ती कला जो आत्मसात करतो तो खरा कलावंत, असा जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिद्धांत या ठिकाणी प्रवचनाला घेतलेला आहे. विषय मांडत असताना आपल्या जीवनाचे जे अनेक घटक आहेत त्याच्यामध्ये परमेश्वर हा एक फार महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून परमेश्वर या विषयासंबंधी आतापर्यंत आपण पुष्कळ विवेचन केलं की हा परमेश्वर हा विषय जर आपल्याला नीट समजला नाही तर आपल्याला परमार्थही करता येणार नाही आणि प्रपंचही करता येणार नाही. अशी आज अवस्था आहे की तुकाराम महाराजांनी इकडे म्हटलेलं आहे, ना परमार्थ ना संसार तुका दोहीकडे चोर, असं म्हटलेलं आहे की आज अशी अवस्था झाली आहे लोकांची की परमार्थ पण नाही आणि संसार पण नाही, अशी आज विचित्र अवस्था झालेली आहे. याचं कारण का की एक म्हणजे संसार करणारी मंडळी संसारच करत राहतात, परमार्थ करणारी मंडळी परमार्थ करत राहतात आणि परमार्थ करणाऱ्या मंडळींना संसाराचं अंग नसल्यामुळे आणि संसार करणाऱ्या मंडळींना परमार्थाचं अंग नसल्यामुळे दोघांचं जीवन हे एक पंखी पक्षासारखं होतं. की पक्षाला दोन पंख आवश्यक असतात. जर एकच पंखाने पक्षी उडण्याचा प्रयत्न करील तर तो उडू शकणार नाही आणि उडण्याचा प्रयत्न केला तर तो आपटणार. त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा दोन पंख आहे, एक प्रपंच आणि दुसरा परमार्थ. आज आपली अवस्था अशी आहे की आपण एकाच पंखाने उडण्याचा प्रयत्न करतो आणि तो म्हणजे प्रपंच. या एकाच पंखाने उडण्याचा आपण प्रयत्न करतो सामान्य माणसं. जी बाकीची माणसं जी आहेत ती परमार्थ या एकाच पंखाने उडण्याचा प्रयत्न करतात. म्हणून परमार्थ करणारी मंडळी किंवा प्रपंच करणारी मंडळी ही एकाच पंखाने उडण्याचा जेव्हा प्रयत्न करतात त्यावेळेला दोघांनाही यश मिळत नाही, सुख मिळत नाही, समाधान मिळत नाही असं दिसून येईल. म्हणून परमार्थामध्ये पडलेल्या लोकांना सुख मिळतं असं नव्हे. तुम्ही बघा, परमार्थामध्ये पडलेले जे लोक असतात ते सुखी नसतात. याच्या उलट प्रपंचामध्ये जे लोक असतात तेही सुखी नसतात. ह्याचं कारण का? त्याचं कारण हे असतं की एका पंखाने उडण्याचा माणसं प्रयत्न करतात, हे त्याचं मुख्य कारण. म्हणून जीवनविद्या असं सांगते की प्रपंच आणि परमार्थ ही जीवनाची जी दोन मुख्य अंग आहेत, त्या दोन अंगाने आपण जर उडण्याचा प्रयत्न केला तरच आपल्याला जीवनामध्ये सुखाने विहार करता येईल. ज्याप्रमाणे आकाशामध्ये घार सुखाने आनंदाने विहार करीत असते तसं जीवनाच्या गगनात माणसाला प्रपंच आणि परमार्थ या दोन पंखांच्या साह्याने अत्यंत आनंदाने विहार करता येईल. म्हणून प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीला जीवनविद्येने महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. प्रपंचाकडे दुर्लक्ष करू नका हे आम्ही वारंवार सांगतो, परमार्थाकडे दुर्लक्ष करू नका ही आम्ही तितक्याच बजावून सांगतो. कारण दोन्ही जीवनाला आवश्यक आहे हे फक्त जीवनविद्या सांगते, बाकीचे कोणी सांगत नाहीत. बाकीचे असं सांगतात की प्रपंच प्रारब्धावर सोडा, म्हणजे जे त्याचं काय बरं वाईट होईल ते होऊ दे, आणि परमार्थ तो मात्र व्यवस्थित करा, असे सांगणारे इतर संप्रदाय आहेत. पण जीवनविद्या तसं सांगत नाही. जीवनविद्या सांगते प्रपंच आणि परमार्थ दोन्हीला सारखीच प्रयत्नांची गरज आहे. प्रारब्धावर काहीही सोडायचं नाही. दैव, नशीब, प्रारब्ध या गोष्टी ज्या आहेत या गोष्टीला आपण जे प्रमाणाबाहेर महत्त्व दिलेलं आहे त्यामुळे जीवनामध्ये आपल्याला यश मिळत नाही, सुख मिळत नाही, शांती मिळत नाही, समाधान मिळत नाही, काहीच मिळत नाही. म्हणून याच्यासाठी परमार्थ जर नीट समजावून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी परमेश्वर म्हणजे काय हे तत्व समजलं पाहिजे. संसार जर व्यवस्थित करायचा असेल, प्रपंच व्यवस्थित करायचा असेल तरी सुद्धा परमेश्वर म्हणजे काय हे तत्व समजायलाच पाहिजे. आज अशी अवस्था आहे की आम्हाला परमेश्वर म्हणजे काय हेच समजत नाही. परमेश्वर म्हटल्यानंतर आम्हाला एक आमच्या डोळ्यासमोर मूर्ती येते आणि त्या मूर्तीची जी काही आपण पत्रम पुष्पम फलम म्हणा किंवा त्याला गंध लावणं म्हणा, अक्षता वाहणं म्हणा, नाना तऱ्हेचे जे पूजेचे उपचार आहेत ते म्हणा किंवा आरती धुपारती म्हणा, या गोष्टी केल्या की आपण परमेश्वराची पूजा केली असं आपल्याला वाटतं आणि त्या ह्याच्यातच आपण राहतो. आपण कधी असा विचार करत नाही की आपण ही जी परमेश्वराची पूजा केली ती परमेश्वरापर्यंत पोचली का,
ह्याचा आपण कधीही विचार करत नाही. आपण पूजा करतो आणि मोकळे होतो. अर्थात पूजा करणारी मंडळी सुद्धा वेगवेगळ्या तऱ्हेची असतात. त्यामुळे मी एकदा सांगितलं होतं, हा प्रकार जो आहे तुम्ही सांगितला होता तेव्हा पूजा करणं हा जो प्रकार आहे याच्यामध्ये पूजा करणारी माणसं, आपण जी पूजा करतो ती देवाला पोचली का याचा कधी विचार करत नाही. भजन करतात लोक, पण आपलं भजन देवापर्यंत पोचलं का त्याचा विचार करत. म्हणजे ज्याला आपण उपासना असं म्हणतो, त्या उपासनेमध्ये आपण जे काही करत असतो, मग ते पूजा असो, भजन असो, यजन असो, देवापर्यंत पोचलं का याला महत्व असतं. तुम्ही पत्र टाकलं पोस्टामध्ये म्हणजे सर्व काही झालं नाही. ते पत्र तिथपर्यंत पोचलं पाहिजे. ज्याला आपण पाठविलं तिथपर्यंत ते पोचलं पाहिजे. तिथपर्यंत ते पोचलं नाही तर आपण लिहिलेलं पत्र फुकट गेलं. आता पोस्टाचा कारभार दिवसेदिवस म्हणजे आनंदच आहे, कळलं की नाही. मला आजच कोणीतरी सांगितलं, अहो तुम्हाला मी ते पाठवलं 8 दिवस झाले, मिळालं का? म्हटलं अजून काय नाही मिळालं. कळलं की नाही. बरं, पाठवणारा मनुष्य लांबचा नाही, दादरून पाठवलंय. तो म्हणतो अजून 8 दिवस झाले तुम्हाला. म्हटलं अजून काय मिळालं नाही. तर सांगायचं म्हटलं, पत्र पाठवलं पण ते जर पोचलं नाही तर ज्याप्रमाणे आपल्याला बरं वाटत नाही, त्याचं उत्तरीपर्यंत आपल्याला बरं वाटत. मग ज्याला उत्तर येतं आपल्याला त्याला समाधान वाटतं. म्हणजे पत्राचं उत्तर आलं की समाधान वाटतं. तसं आपण जी पूजा करतो, भजन करतो, स्मरण करतो, यजन करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या करतो ते केल्यानंतर ते देवापर्यंत पोचलं का याचा आपण कधीही विचार करत नाही. पत्र पोचल्याचा विचार करतो, पण आपली पूजा, आपली भक्ती देवापर्यंत पोचली का याचा आपण कधी विचार करत. याचं कारण का? देव म्हणजे काय समजलेलं नसतं. याचं कारण एकच, किंवा परमेश्वर कशाला म्हणतात, हा परमेश्वर आहे कुठे, हा परमेश्वर राहतो कुठे, हा परमेश्वर करतो काय, हा परमेश्वर करतो कसा, ह्या गोष्टीचा आपल्याला कधी आपण विचारच करत नाही. आपण म्हणतो मॅन इज अ थिंकिंग ॲनिमल, पण मॅन इज अन ॲनिमल एवढं म्हटलं तरी पुरे. अशी आज परिस्थिती आहे. कारण विचार करणारा मनुष्य प्राणी आहे असं मला तरी वाटत नाही. कारण माणूस हा जर विचार करणारा प्राणी असता तर या जगाचं नंदनवन केव्हाच झालं असतं. या जगाचं नंदनवन केव्हाच झालं असतं. माणूस हा विचार करणारा प्राणी आहे असं आपण जे म्हणतो ते खरं नाही. माणूस विचार करत नाही. विचार करण्याची ताकद, विचार करण्याची कुवत माणसाकडे असते असं नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल, आता तुम्ही म्हणा मग आम्ही दिवसभर करतो ते विचार नसतात. कळलं की नाही. त्याला विचार मिळत नाही. मी गाडी किती वाजता पकडायची, 9:50ची गाडी, हा काय विचार झाला? याला विचार नाही. विचार कशाला म्हणतात? जनामध्ये सार्थकता विचारेची होय म्हटलेलं आहे. कोणी समर्थ रामदास स्वामी, संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय. हा जो विचार सांगितलेला आहे या विचाराला महत्व. म्हणून विचाराने जीवनाला सार्थकता येते, तो विचार. आणि आपण जे दैनंदिन जीवनामध्ये जे करतो, बा आज कोबीची भाजी आणूया का फ्लावरची भाजी आणूया का आळूची भाजी आणूया, याला विचार म्हणत नाही. कळलं की नाही. याला विचार म्हणत नाही. म्हणून विचार करणं नावाची जी गोष्ट आहे, ही विचार करण्याची कुवत सामान्य माणसाकडे नसते. हीच वास्तविक मानव जातीची खरी ट्रॅजेडी आहे, शोकांतिका आहे. म्हणून जीवन विद्या तुम्हाला विचार करायला शिकवते. लक्षात घ्या, जीवन विद्येमध्ये मनुष्य एकदा आला, नाम संप्रदाय मंडळामध्ये माणूस एकदा आला की तो विचार करायला लागतो, तो विचार करायला शिकतो. आणि विचार करायला एकदा मनुष्य शिकला की त्याचं भलं झाल्याशिवाय राहत नाही, त्याचं भलं झाल्याशिवाय राहत. म्हणून विचार करणं या गोष्टीला आमच्या जीवन विद्येत फार महत्वाचं स्थान आहे. कारण विचार आपण जे करतो त्या विचारांचा संबंध परमेश्वराशी असतो. आपण जे बोलतो म्हणजे उच्चार करतो त्याचा संबंध परमेश्वराशी आहे. आपण जे करतो, आचार करतो, त्याचा संबंध परमेश्वराशी आहे. म्हणून परमेश्वर आणि आपण याच्यामध्ये निसर्गाचे नियम असतात, लॉज ऑफ नेचर असं आपण ज्याला म्हणतो. हे निसर्गाचे नियम आपण आणि परमेश्वर याच्यामध्ये असतात. आणि म्हणून आपलं पत्र तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम निसर्गाचे नियम करतात, हे आपण लक्षात ठेवायचं.
आपलं पत्र तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम निसर्गाचे नियम करतात आणि उत्तर तिथून येण्याचं काम परमेश्वराकडून आपल्यापर्यंत उत्तर आणण्याचं काम निसर्ग नियम करतात. म्हणून ऍक्शन झाली की त्याची रिॲक्शन होते. रिॲक्शन परमेश्वराकडून आपल्याला प्राप्त होते, ऍक्शन आपण करत असतो आणि या दोन्हीच्या मध्ये असतात ते निसर्गाचे नियम. ही गोष्ट एकदा आपल्या ध्यानामध्ये आली, याच्यामधला संबंध आपल्या ध्यानामध्ये. म्हणून परमेश्वर हे जे तत्व आहे ते सांगत असताना परमेश्वर कसा आहे हे मी पहिलं सांगितलं की परमेश्वर इनफिनिट आहे, अनंत आहे. अनंत अनंत हे नाव ज्याने दिलं ना त्याचं खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. अनंत याचा अर्थ असा त्याच्या स्वरूपाला, त्याच्या रूपाला, त्याच्या निर्मितीला, त्याच्या ज्ञानाला, त्याच्या आनंदाला, त्याच्या सामर्थ्याला, त्याच्या शक्तीला अंत नाही. इन्फिनिट. परमेश्वर इन्फिनिट आहे म्हणजे अनंत स्वरूप आहे. कुठल्याही अंगाने त्याला पहा तो अनंत स्वरूप. ही गोष्ट आपण पहिली लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून हा जो एक सिद्धांत आहे, या सिद्धांताला अनुलक्षून जीवनविद्येने एक महत्वाचा सिद्धांत मांडला की ज्याप्रमाणे परमेश्वर अनंत स्वरूप आहे त्याप्रमाणे जीवाचा विकास ज्याला आपण म्हणतो त्यालाही अंत नाही. जीवाने आपला विकास किती साधावा त्याला अंत नाही. मी मागल्या खेपेला सांगितलं होतं महत्वाचा सिद्धांत की जीवाचा विकास हा होतच असतो आणि होतच राहायला पाहिजे. आणि होतच राहण्यासाठी आपण नाना तऱ्हेचं ज्याला आपण पुनर्जन्म असं म्हणतो, त्या पुनर्जन्माचा हेतू सुद्धा तोच असतो. दुर्दैवाने आज काय झालेलं आहे की पुनर्जन्माबद्दल लोकांनी व्यवस्थित विचार केलेला दिसत नाही. एक तर पुनर्जन्मच नाही म्हणणारे लोक आहेत जगामध्ये. असे काही लोक आहेत की ते म्हणतात पुनर्जन्मच नाही. कळलं की नाही? काही धर्मामध्ये पुनर्जन्माची जी थिअरी आहे ना ती अगदी विचित्र आहे. म्हणजे विचित्र म्हणण्यापेक्षा अत्यंत चुकीची आहे असं म्हटलं तरी चालेल. उलट आपल्या हिंदू धर्मामध्ये जी पुनर्जन्माची संकल्पना आहे ती अत्यंत विज्ञाननिष्ठ आहे असं मी म्हणेन, अत्यंत तर्कशुद्ध आहे असं मी म्हणेन. कारण पुनर्जन्माबद्दलच आता बोलायचं झालं तर असं सांगता येईल की पुनर्जन्माचा हा जो सिद्धांत आहे तो अत्यंत तर्कशुद्ध असा आहे. तेव्हा मी त्याच्यावर आता जास्त बोलत नाही कारण तो विषय घेतला की तो पुनर्जन्मातच मला बोलावं लागेल. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की पुनर्जन्माचा सिद्धांत मान्य केल्याशिवाय जीवनातल्या कुठल्याही प्रश्नांना तुम्हाला उत्तरच देता येणार नाही. हे असं का, या प्रश्नाला तुम्हाला उत्तरच देता येणार नाही. मग त्याचा सगळा दोष तुम्हाला मग परमेश्वरावर किंवा कोणावर तरी घालावं लागेल. कारण एक मनुष्य, आता आले म्हणून सांगतो, एक मनुष्य काळा कुळकुळीत असतो तर दुसरा गोरा पान असतो. आता एकाला काळा केला आणि दुसऱ्याला गोरा केला म्हणजे परमेश्वर पार्शल आहे, सिद्ध झालं की नाही? एकाला बुद्धिवान केला दुसऱ्याला ढ केला, परमेश्वर पार्शल आहे असं जर त्यांनी म्हटलं तर काय चूक आहे का त्याच्यामध्ये? मग चूक आहे असं म्हणता येणार. म्हणून हा सिद्धांत जो आहे पुनर्जन्माचा सिद्धांत आपण जो हिंदू धर्मामध्ये मांडलेला आहे तो अत्यंत तर्कशुद्ध आहे. त्याच्यामध्ये म्हणतात की त्याच्या पूर्वकर्मानुसार त्याला या जीवनामध्ये गोष्टी प्राप्त होत असतात. हे जे सांगितलेलं आहे त्यात जास्त बरोबर आहे असं म्हणता येईल. कारण नाहीतर जन्माला आलेलं मूल, आता या क्षणाला अनेक ठिकाणी मुलं जन्माला आलेली आहेत या क्षणाला, कळलं की नाही? एक मूल राजाच्या पोटी, दुसरं मूल सरदाराच्या पोटी, तिसरं मूल जामदाराच्या पोटी, चौथं मूल चोपदाराच्या पोटी, पाचवं मूल आमदाराच्या पोटी, सहावं मूल खासदाराच्या पोटी. आता सध्या चीफ मिनिस्टरचे दिवस आहेत, तो कोणी चीफ मिनिस्टरच्या पोटी, कोणी प्राईम मिनिस्टरच्या पोटी. तेव्हा सांगायचा मुद्दा असा, आता प्राईम मिनिस्टरच्या पोटी काय शक्य नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आता निर्णय मुलं या क्षणाला जन्माला आलेली आहेत, त्यातली काही मुलं अगदी दरिद्री अवस्थेमध्ये, म्हणजे अगदी झोपडीमध्ये, की ज्या ठिकाणी 2 वेळ जेवायला सुद्धा व्यवस्था नाही, अशा ठिकाणी संपूर्णपणे गैरसोय ज्याला आपण म्हणतो ती अगदी पूर्णपणे. याच्या उलट राजाच्या पोटी आलेलं मूल, त्याला सगळ्या सोयी उपलब्ध आणि याला काहीच सोयी उपलब्ध नाही. अशी परिस्थिती ज्याला येते तर त्या मुलांनी काय अपराध केलेला आहे? ते मूल जे आहे, जन्माला आलेलं मूल आहे, झोपडीमध्ये आलं. आता वास्तविक जन्माला येण्याचा पराक्रम सर्वांनी
सारखा केलेला आहे. जन्माला येण्याचा पराक्रम सर्व मुलांनी सारखाच केलेला आहे. याच्यामध्ये बाबा एकाने विशेष पराक्रम केला असं काय नाही. सगळी मुलं आली सारखी. पण एक मूल झोपडीत जन्माला आलं, एक राजाच्या पोटी जन्माला आलं. आता त्या लहान मुलाला, झोपडीतल्या मुलाला सगळ्या गैरसोयी प्राप्त झालेल्या आहेत. का या प्रश्नाचं उत्तर हिंदू धर्मामध्ये जे सांगितलेलं आहे ते जर तुम्ही मान्य केलं नाही तर देव पार्सल आहे. आता काही लोक म्हणतात, हे जे बुद्धिनिष्ठ सो कॉल्ड ते असं म्हणतात ऍक्सिडेंट. ते म्हणतात जन्म हा ऍक्सिडेंट आहे. कळलं की नाही? आता त्याच्यावर आमचं म्हणणं असं की जन्म जर ऍक्सिडेंट आहे तर मृत्यू सुद्धा ऍक्सिडेंट. आणि जन्म आणि मृत्यू हे जर दोन महत्वाच्या गोष्टी जर ऍक्सिडेंट, तर या दोनच्या मध्ये जे जीवन आहे सगळंच ऍक्सिडेंट. मग एखादा मनुष्य हुशार आहे, अभ्यास करतो आहे, पहिला नंबर मिळवतो आहे, ऍक्सिडेंट. दुसरा मुलगा नापास होतो आहे, एकाच वर्गामध्ये 4-4 वर्ष बसतायत. आमचे एक नातेवाईक होते, कळलं की नाही, आमच्या काकीचे बंधू, कळलं की नाही. ते मॅट्रिकला ज्या वेळेला बसले प्रथम, त्यावेळेला आमच्यापैकी एक पहिलीमध्ये होता. हा म्हणजे आम्ही पहिलीमध्ये होतो असं म्हणा ना. आम्ही पहिलीमध्ये होतो. आम्ही पहिलीतून दुसरी, दुसरीतून तिसरी, तिसरीतून करत करत मॅट्रिक पर्यंत पोहोचलो. ही पहिली म्हणजे त्यावेळची 5वी, बरं का. आता तुम्ही 5वी म्हणता ना, ती त्यावेळची इंग्लिश पहिली असं आम्ही म्हणायचो. तेव्हा इंग्लिश पहिली, दुसरी आणि मॅट्रिक असं आमच्या वेळेला होतं. त्याला आम्ही इंग्लिश पहिलीमध्ये होतो त्यावेळेला काकीचे बंधू, त्यांना आम्ही मामा म्हणायचो, ते मॅट्रिकला होते. नापास 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 7 वेळा झाले. आम्ही मॅट्रिकला येऊन पोहोचलो. आता मला सांगायचा मुद्दा काय की एक माणूस अतिशय हुशार, दुसरा माणूस ढ, ह्याच्यामध्ये कारण का? ऍक्सिडेंट. हा नापास होतो हा ऍक्सिडेंट, पास होतो ऍक्सिडेंट, पहिला नंबर काढतो ऍक्सिडेंट, फर्स्ट क्लास फर्स्ट येतो ऍक्सिडेंट. असं जर म्हटलं ना तर जीवनाला काय अर्थच राहत नाही. मग तुकाराम महाराजांची जय असं म्हणण्याचं काय कारण आहे? तुकाराम महाराजांनी जे केलं ते ऍक्सिडेंट आहे, तर जय म्हणण्याचं कारण काय? आणि मंबाजीला शिवाय देण्याचं कारण काय? एखाद्याचा गौरव करण्याचं कारण नाही, एखाद्याला नामोरम करण्याचं कारण नाही, कारण सगळंच ऍक्सिडेंट. तेव्हा हे जे बुद्धिनिष्ठ, तथाकथित बुद्धिनिष्ठ लोक जे म्हणतात त्याला काही अर्थ नाही. ऍक्सिडेंट वगैरे याला काही अर्थ नाही. म्हणून पुनर्जन्माचा सिद्धांत जो आहे हाच बरोबर आहे. हे निदान जीवनविद्येला तरी मान्य आहे पुनर्जन्माचा सिद्धांत. आणि तो सिद्धांत मान्य केल्याशिवाय जीवनातले कुठल्याही प्रश्नांना उत्तर मिळत नाही. असो, तर सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर हे जे तत्व आहे, हे तत्व अतिशय महत्वाचं तत्व आहे. आणि परमेश्वर आणि आपण याच्यामध्ये निसर्गाचे नियम असतात. परमेश्वर कसा आहे? अनंत स्वरूप आहे, एक. त्याचं सर्वच अंगाने, फ्रॉम ऑल अँगल्स, तो अनंत आहे. तो अनंत आहे म्हणून आपला त्याच्या अनुषंगाने एक सिद्धांत मी मांडला की जीवाला विकास अनंत आहे. मी पूर्ण झालो असं कोणाला जर वाटलं तर समजायचं हा गडी जो आहे हा बाद झाला, हा गडी बाद झाला. आपण अजून आपल्याला खूप शिकायचं आहे असं ज्याला मनापासून वाटतं ना, तोच खरा ज्ञानी असं आपण म्हटलं पाहिजे. म्हणून शिकायला मर्यादा नाही. किती शिकायचं मर्यादा नाही, त्याला अंत नाही. म्हणून जीवाच्या विकासाला अंत नाही. हिऱ्यामुळे एक दगड असतो, मुळात तो दगडासारखाच असतो. त्याला तुम्ही ज्याला पैलू पाडता तेव्हा त्याची मोल वाढायला लागते, त्याचं सौंदर्य वाढायला लागतं. जसजसं तुम्ही ज्याला पैलू पाडाल तस तसं त्याची किंमत, त्याचं सौंदर्य, त्याचं तेज हे वाढत जातं. तसं जीवाचे पैलू जितके पडत जाते तितका जीवाचा विकास, जीवाचा प्रकाश वाढत 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 जातो. आणि त्याला अंतच, कारण परमेश्वराला अंत नाही. म्हणून पुनर्जन्माचा सिद्धांत मी सांगत असताना मला हे सांगायचं होतं की माणूस पुनर्जन्म घेतो याचं एकमेव कारण त्याला आपला विकास साधायचा असतो. जीव आपला विकास साधण्यासाठी पुनर्जन्म घेतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण आतापर्यंत जे अनुभव घेतले ते अनुभव आपल्या गाठीचे असतात, जी आपली शिदोरी असते. आपण प्रवासाला जेव्हा निघतो की नाही, त्या प्रवासाला निघताना शिदोरी घेतल्याशिवाय निघतो का आपण? नाही, शिदोरी घेऊनच निघतो आपण. जरी हॉटेलमध्ये उतरायचं ठरवलं तरी तर वाटेत काय करायचं?
वाटेमध्ये काहीतरी म्हणून शिदोरी आपण काहीतरी घेतो, तेव्हा शिदोरी घेऊनच आपण प्रवासाला निघतो. हे जसं त्याप्रमाणे आपण ज्या वेळेला एक जन्म सोडून दुसरा जन्म ज्यावेळेला घेतो, आता जन्म घेतो म्हणजे काय ते मी सांगितलं. जन्म आणि मृत्यू हे दोन शब्द चुकीचे आहेत, कळलं की नाही? हे चुकीचे शब्द आहेत. माणूस मरत पण नाही आणि माणूस जन्माला पण येत नाही. मग माणूस काय करतो? फक्त कपडे बदलतो, म्हणजे शरीर बदलतो, बाकी काही करत नाही. म्हणून मगाशी मी सांगत होतो ते असं की हा जो शरीर बदलतो त्यावेळेला आपण म्हणतो जन्माला आला, शरीर सोडतो त्यावेळेला आपण म्हणतो हा मेला. खरं म्हणजे तो मेला पण नाही, तो जन्माला पण आलेला नाही. आपण कपडे बदलले तर आपण मेलो आणि जीव असं काय म्हणतो काय? आपण तसं म्हणत नाही. म्हणून कपडे बदलणं, शरीर बदलणं एवढाच त्याचा अर्थ. आणि हा जो जीव आहे, हा जीव शरीर बदलतो त्याचं कारण पूर्वीचं जे शरीर असतं ते त्याला जीर्ण झालेलं असतं. म्हणून तो म्हणतो आता हे टाकून देऊया, आता हे नको, दुसरं शरीर धारण करूया. आणि मग दुसरं शरीर धारण करतो कारण विकास साधण्यात, हे मला सांगायचं. म्हणून पुनर्जन्माची सिद्धांत जीवनविद्येने जो मांडलेला आहे तो वेगळा मांडलेला आहे, आणि आतापर्यंत परंपरेने जो मांडलेला आहे तो वेगळा मांडला. आतापर्यंत परंपरेने जे मांडलेले जे आहेत त्याच्यामध्ये मोक्षाची जी कल्पना मांडलेली आहे ती म्हणजे जन्म मरणातून सुटका म्हणजे मोक्ष. जन्माला येणं म्हणजे पाप असं म्हटलेलं आहे. जन्माला येणं म्हणजे पाप आणि जन्म मरणातून सुटका म्हणजे मोक्ष, अशा तऱ्हेच्या अत्यंत विकृत अशा कल्पना आपण आतापर्यंत ऐकत आलेलो आहोत, पुस्तकातून आपण वाचत आलेलो आहोत. आणि प्रवचनकार कीर्तनकार हेच सांगत आलेले आहे. जीवनविद्या म्हणते हे चूक आहे. मनुष्य जन्माला येतो पुन्हा तो आपला विकास साधण्यासाठी, आणि विकासाला अंत नसल्यामुळे तो नेहमी जन्मच घेत राहतो. हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. जीवनविद्येने जन्म मरणातून सुटका म्हणजे मोक्ष हेच मान्य केलेले, आणि असा मोक्ष जीवनविद्येला मान्यही नाही. आणि जीवनविद्या सांगते असा मोक्ष मिळतही नाही. लोक सांगतात ते सगळं खोट आहे. म्हणून जीवनविद्येचा हा जो सिद्धांत आहे हा फार मौल्यवान आहे. आणि तो मौल्यवान सिद्धांत असा की माणूस जन्म घेतो आपला विकास साधण्यासाठी. पूर्वीचे जे अनुभव घेतलेले असतात ते गाठीशी असतात, आणि त्या शिदोरीवर तो पुढे आपला प्रवास सुरू करतो, चालू ठेवतो, आणि अशा तऱ्हेने तो प्रवास करतच असतो. जन्माला येणं ही गोष्ट जी आहे ही त्याची सतत चाललेली असते. आणि मनुष्य जन्म मरणातून सुटका ही गोष्ट काल्पनिक आहे, असं कधीही घडत नाही, असं कधी घडत नाही. त्याचं दुसरं कारण, त्याचं एक दुसरं कारण आहे की जीव हा जो आहे हा सच्चिदानंद स्वरूप आहे. बघा, सर्व दृष्टीने जीवनविद्या कसं विचार करतं ते मोठं बघण्यासारखं आहे की जीव हा सच्चिदानंद स्वरूप आहे हे सर्वच मान्य करतात. म्हणजे जीवाच्या ठिकाणी स्वानंद जो आहे, ज्याला आपण आनंद म्हणतो, सच्चित आनंद, हा जो आनंद आहे याला आपण स्वानंद असं म्हणतो. हा जो आनंद किंवा स्वानंद जो आहे हा स्वानंद स्फुरद रूप आहे. हा आनंद स्फुरद रूप आहे. याचाच अर्थ असा की आनंद कधीही एके ठिकाणी उगा राहत नाही. तुम्हाला ज्यावेळेला आनंद होतो तेव्हा तुम्ही असे असे बसता काय? आता तुमचा मुलगा मॅट्रिकला पहिला आला, कल्पना करा, कल्पना करायला काय हरकत आहे? तुमचा मुलगा मॅट्रिकला पहिला आला. आता मॅट्रिकला पहिला आल्यानंतर तुम्ही घरामध्ये नुसते असे बसणार काय? असे बसणार. मग काय करणार तुम्ही? पहिली टुणकन उडी मारणार. मुलगा मॅट्रिकला पहिला आल्याबरोबर टुणकन एक उडी मारणार, दुसरी उडी घराच्या बाहेर, तिसरी उडी हलवायाकडे, त्याच्याकडून पेढे घेणार आणि सगळ्यांना आमचा मुलगा पहिला आला, आमचा मुलगा पहिला आला, सगळ्यांना पेढे वाट. आनंद, आनंद हा स्फुरद रूप आहे. आनंद हा स्फुरद रूप आहे. आपल्या क्रिकेटमध्ये गावस्करनी सिक्सर मारली की आपण नुसतं असं बघतो काय? गावस्करनी सिक्सर मारली की मारतो सिक्सर तो आणि आम्ही उडी असं करतो, कारण त्याने सिक्सर मारली, त्याचा आनंद त्याला तर होतोच, पण आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त आनंद होतो. बघणाऱ्याला आनंद जास्त असतो, कळलं की नाही? तेव्हा आपल्याला आनंद जास्त होतो आणि म्हणून आपण टाळी पण मारतो. तर सांगायचा मुद्दा असा, आनंद हा स्फुरद्रूप आहे, आणि स्फुरद्रूप आनंद असल्यामुळे तो आनंद आता जन्म पुरे असं कधी म्हणन. आता मी जन्माला येणार नाही असं तो म्हणू शकत नाही, कारण का तो आनंद हा स्फुरद्रूप आहे. जीव हा आनंद स्वरूप आहे, आणि म्हणून जीव हा नेहमी आनंद स्वरूप असल्यामुळे स्फुरद्रूप होऊन तो पुन्हा 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 जन्म घेतो. हा दुसरा भाग, हा दुसरा भाग. तर सांगायचं कुठल्याही अंगाने जरी पाहिलं
तर जन्म मरणातून सुटका म्हणजे मोक्ष ही कल्पना चुकीची आहे हे जीवनविद्येने आवर्जून सांगितले. असो, तेव्हा परमेश्वराची संकल्पना सांगत असताना मी हा सिद्धांत मला सांगितलं एवढ्यासाठी, अनुषंगाने जे विषय येतात ते तेव्हाच्या तेव्हा सांगितले म्हणजे बरं असतं. त्या परमेश्वर अनंत स्वरूप आहे म्हटल्यानंतर जीवाचा विकास त्यालाही अंत नाही हा जीवनविद्येने मांडलेला सिद्धांत अत्यंत मूलगामी आहे, अत्यंत महत्वाचा आहे आणि प्रोग्रेस ज्याला आपण म्हणतो, प्रगती ज्याला असं आपण म्हणतो, त्याच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. नाहीतर आपण आज आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे त्यात समाधान मानण्याची एक प्रवृत्ती आहे, कळलं की नाही. पण एकदा जीवाच्या विकासाला अंत नाही असं म्हटलं की मनुष्य मग शिकतच राहतो. मनुष्य मग शिकतच राहतो, शेवटपर्यंत शिकत राहतो. शिकण्याची ज्याची आवड संपली तो संपला म्हणून समजायचं. शिकण्याची आवड ज्याची संपली तो संपला म्हणून समजायचं. मग शिकायचं किती, त्याला अंत नाही हे ज्याने ओळखलं तो शिकतच राहतो. म्हणून शिक्षण या शब्दाचा अर्थच आम्ही केला शिक्षण, म्हणजे क्षणाक्षणाला शिकत राहणं या नाव शिक्षण. क्षणाक्षणाला शिकत राहणं या नाव शिक्षण. म्हणून शिक्षण ज्याला आपण म्हणतो, अरे क्षणाक्षणाला शिका. कोणापासून शिका? सर्वांपासून शिका. तुम्हाला सर्वांपासून शिकण्यासारखं असतं. हो, अगदी दारू पिणाऱ्या माणसापासून सुद्धा शिकण्यासारखं असतं. तुम्ही म्हणाले हे मात्र वामनराव हे तुम्ही अगदी अतिशयोक्ती करा. मी अतिशयोक्ती करत नाही. दारू पिणाऱ्या माणसापासून शिकण्यासारखं खूप असतं. काय असतं? दारू पिणारा मनुष्य गटारात पडलेला पाहिला ना की दारू पिल्याने हे असं होतं हे तो आपल्याला शिकवतो. ताळी पिताना कशाला काटकसर. आमचे मराठी लोक सगळ्याच बाबतीत शिकू आहेत. त्या अत्रेने एकदा म्हटलं होतं की मराठी माणूस आहे हा शिकू तर आहे पण कोणाचं कौतुक करण्याच्या बाबतीत तर फारच शिकू म्हणा. असो, तेव्हा सांगायचा मुद्दा असा की शिकण्यासारखं जे असतं ते शिकण्यासारखं सर्वांकडून असतं. दारू पिणारा असू दे, गर्द घेणारा मनुष्य असतो तो आपल्याला खूप शिकवीत असतो. गर्द घेणारा मनुष्य जो असतो ना त्याच्याकडे पहा आणि तुम्हाला कितीतरी शिकण्यासारखं असतं. का? त्याचे डोळे कसे झालेले असतं बघा, त्याचं तोंड कसं झालेलं असतं बघा, त्याची प्रकृती कशी झालेली असतं बघा. म्हणजे हा फक्त मरायचाच शिल्लक राहिलेला आहे अशी त्याची प्रकृती झालेली असते. प्रत्येकाकडे जाऊन भीक मागतो पैशासाठी. कारण का? तर त्याला ते गर्द जे आहे ते जर घेतलं नाही तर त्याला ते दुःख सहन होत नाही म्हणून प्रत्येकाकडे जाऊन भीक मागतो. हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला याच्यापासून शिकण्यासारखं खूप आहे, खूप शिकण्यासारखं आहे. जगामध्ये प्रत्येक व्यक्तीकडून, प्रत्येक वस्तूकडून तुम्हाला, प्रत्येक प्राण्याकडून शिकण्यासारखं आहे. कुत्र्याकडून शिकण्यासारखं आहे. कुत्रा हा इमानदार प्राणी आहे, कळलं की नाही. कुत्रा हा इमानदार प्राणी आहे की कुत्र्याला तुम्ही एकदा अन्न घाला, एकदाच अन्न घाला कुत्र्याला की तो तुमचा कृतज्ञ राहील जन्माचा. आणि माणूस म्हणजे तो कुत्रा बरा पण माणूस बरा नाही अशी म्हणण्याची वेळ. कारण माणूस हा कृतज्ञ प्राणी असं पुष्कळाला आपल्याला आढळून. आता सर्वच तसे असतात असं मला म्हणायचं नाही. तर सांगायचा मुद्दा असा, कुत्र्याकडून शिकण्यासारखं असतं, घोड्याकडून शिकण्यासारखं असतं, तसंच ज्याला आपण वृक्ष म्हणतो त्या वृक्षाकडून शिकण्यासारखं असतं. प्रत्येक वस्तूपासून, प्रत्येक व्यक्तीपासून, प्रत्येक प्राण्यापासून तुम्हाला शिकता येतं. पोरापासून थोरापर्यंत सर्वांकडून तुम्हाला शिकता येतं. आणि म्हणून शिक्षणाला अंत नाही. क्षणाक्षणाला शिकत राहणं, मरेपर्यंत शिकत राहणं, मेल्यानंतर जन्म घ्यायचा तोही शिकण्यासाठीच, म्हणजे जीवाचा विकास साधण्यासाठी. एवढं एकदा तुम्हाला समजलं की शिक्षणाचं महत्व तुमच्या ध्यानामध्ये अचूक येईल. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंडरा.